अजिंक्य, या बाईची थेरं आता जरा जास्तच वाढली. काहीतरी करायला पाहिजे. मला हे कळत नाहीये, ही बाई अचानक कुठून आली रे? आणि स्वतःला वाड्याची मालकीण मांडते. ही बाई अक्कात असताना कशी नाही आली? तेव्हा तिची हिंमत कशी नाही झाली येण्याची? तेच ना. हे बघ, त्या दिवशी तिने ज्या ज्या खाणाखुणा सांगितल्या त्या किती जुन्या आहेत. आणि तेव्हापासून वाडा काय असाच आहे का हो? नाही की नाही? बदल झालेत की नाही? मग म्हणजे याच्या मागे नक्कीच कोणीतरी या वाड्याबद्दलची पूर्ण माहिती देऊन तिला इथे पाठवलं असणार. या सगळ्या मागे व्यंकटेश काका असू शकेल. मला तर या बाईबद्दल प्रचंड शंका आहे. आपण एक काम केलं पाहिजे. ही बाई नक्की कोण आहे, कुठून आली आहे, कशासाठी आली आहे याची माहिती मिळवली पाहिजे. पण कशी? मिळेल, माहिती मिळेल. अजिंक्य, एक काम कर, तुझ्या मोबाईलवर त्या बाईच्या नकळत तिचा एक फोटो काढून घे. तो फोटो घेऊन तुला तालुक्याला जावं लागेल. मी तुला काही लोकांची नावं पत्ते देतो, सोबत एक माझं पत्र देतो. ती माणसं ही बाई कोण आहे हे शोधून काढण्यास आपल्याला मदत करतील. हां, हे बरोबर आहे. मी काय म्हणतो डॅड, तू जर स्वतः आलास तर काम लवकर होईल. नको नको, तू जा, काकांना इथेच थांबू दे. आणि अशा वेळेस वाड्यात कोणीतरी मोठं माणूस हवं की नको? तेही बरोबर आहे. ठीक आहे, तू पत्र दे, मी जातो. हां, काका सांगतायत तसे फोटो काढ तिचे, अगदी गपचूप, म्हणजे तिला अजिबात. तुम्हाला माहित नाहीये, मीच या वाड्याची मालकीण आहे. मला माहित आहे, एक एक करून सगळे या वाड्यातनं गायब होणार. एवढ्या लवकर तुम्ही हा जो निवृत्तीचा निर्णय घेतलाय? निर्णय आम्ही नाही घेतलाय, आदेश आलेत आम्हाला. निसर्ग नियम आहे हा, चक्र आहे. आपण फिरून पुन्हा तिथेच येतो. या गोष्टीला आम्ही अपवाद नाही. पण अक्कादा, मग या वाड्याची, ह्या सगळ्या गावाची जबाबदारी कोणी घ्यायची हेच ना? हां, हो. म्हणजे नेमकं तेच नक्की होत नाहीये आमचं. पण चिंता नका करू, लवकरच आम्ही आमचा निर्णय देऊ. काय ते? अक्कादांचे कपडे. नदीच्या काठावर सापडले.